सर्वात प्रथम विश्वाला शांतीचा संदेश देणारे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हे तत्व पूर्ण जगाला देणारे तथागत गौतम बुद्ध, दोन छत्रपती ज्या घडवणाऱ्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, कुलवाडी भूषण आतापर्यंत आम्हाला सांगितलं गौ 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 प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं, पण ते गौ आणि ब्राह्मणांची रक्षा करणारे नव्हते. ते कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक सर्व बहुजनांचे रक्षण करणारे होते. अशा आमचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षाही डबल लढ्या जिंकणारे आमचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, मान्यवर आतापर्यंत शिक्षणापासून वंचित आतापर्यंत भारतामध्ये आमच्या माताश्री आणि बहिणी राहिलेल्या, त्यांना शिक्षणाचं दार उघडं करून देणारे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीसूर्य काय सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, ह्या सर्व महान मानवाला, संत गुरु महापुरुषांना क्रांतिकारी अभिवादन व्यक्त करतो. आणि छत्रपती संभाजी ब्रिगेड उत्तर मध्य मुंबई जिल्हा यांच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेकांचा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, त्या सर्व टीमचं मी आणि माझं जे वरिष्ठ इथे बसलेले आहेत ते तुमचं स्वागत करतो. कारण हा कार्यक्रम घेणं गरजेचं होतं. कारण ह्या कार्यक्रमाच्या निमित्त लोकांना खरा इतिहास काय असतं माहिती आहे का? आजपर्यंत खरा इतिहास आजपर्यंत या भारतात काही लोकांनी, त्यांचं नाव सरांनी सांगितलं, ब्राह्मण लोकांनी आपल्यापासून लपवला होता. प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे काय? इतिहास घडवला मावळ्यांनी, पण तो लिहिला दोन कावळ्यांनी, म्हणजे ब्राह्मणांनी. कारण आम्हाला शिकायचा आणि वाचायचा लिहायचा अधिकारच नव्हता. समझ रहे ना? मराठी में क्या बोलो समझ रहे ना, क्या हिंदी में बोलो? मराठी समझ रहे ना? कारण आम्हाला लिहायचा वाचायचा आमच्या सावलीचं सुद्धा इटा त्यावेळेस काही भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर, महाराजांच्या अगोदर एवढी घाणेरडी परिस्थिती या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये होती, ती फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिजाऊ यांनी ती संपवलेली आहे. वर्ण व्यवस्था संपवली, जातीवाद व्यवस्था संपवली, अस्पृश्यता व्यवस्था संपवली, गैरबराबरी, नीच विस्तृतता, ही सर्वच्या सर्व शिवाजी महाराजांनी संपवलेलं आहे. म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणं गरजेचं आहे. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का झाला, कसा झाला आणि कशा पद्धतीने झाला हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हा कार्यक्रम छत्रपती संभाजी ब्रिगेडतर्फे पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतामध्ये आपण घेत आहोत. हा फक्त तुम्हाला वाटत असेल हा तुमच्या इथे कार्यक्रम होत आहे, असं नाही. आम्ही पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण जगामध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेडचे जेवढेही मावळे आहेत, आज तुम्हाला माहितीसाठी सांगतो, काही आज शिवाजी महाराजांचं कार्य, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, शिवाजी महाराजांचा जन्मदिवस, जयंती का करणं गरजेचे आहे, याच्यासाठी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आज शेतकरी आत्महत्या करतोय, किसान लाखों के मोर्चे निकाल रहे हैं. किसान आंदोलन मैंने अपने छत्रपति संभाजी ब्रिगेड से 2-2 लाख का मोर्चा, शरद पवार साहब, उद्धव ठाकरे का बेटा, उधर मैंने बुलाया था. 2-2 लाख के मोर्चे निकालने पड़ रहे हैं. जो किसान, आज किसान जिंदा रहेगा तो पूरा इंडिया जिंदा रहेगा. शिवाजी महाराज के टाइम, शिवाजी महाराजांच्या टायमाला शिवाजी महाराज म्हणायचे, शेतकऱ्यांच्या भाजीच्या डेटाला सुद्धा हात लावू नका. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, जेवढेही वर्ग होते, जेवढेही बहुजन समाज होता, तो खुशाल होता, सुख शांतीमध्ये राहत होता आणि गुणागोविंदाने राहत होता. शेतकऱ्याच्या भाजीला, डेटाला लावू नका हात लावणारा असा आमचा महान राजा, श्रेयाला आपल्या माता बहिणीप्रमाणे समजा, असा आमचा शिवाजी राजा होता. आणि कोणत्याही जाती धर्मामध्ये, आता उदाहरणार्थ तुम्हाला आपल्या मुस्लिम बहिणी बसलेल्या त्यांना सांगतो, जेव्हा लढायला शिवाजी महाराज जायचे आणि सैन्य जायचे, कोणत्या ज्या मोहिमेवर जायचे, त्या टायमाला तुम्ही लढताना तुम्हाला जो पवित्र ग्रंथ कोणत्याही धर्माचा असू द्या, तो मुस्लिम धर्माचा पवित्र ग्रंथ कोणत्या मस्जिदीमध्ये कुठे भेटत असेल तर त्याला सन्मानाने, त्यांच्या रीतिरिवाजाने त्या मावळ्याकडे त्याला परत द्या, असे आमचे शिवाजी महाराज होते. आमच्या आजपर्यंत इतिहासामध्ये आम्हाला या ब्राह्मणांनी, या काही लोकांनी, या बीजेपी, ब्राह्मण, RSS लोकांनी काय सांगितलं की आमची लढाई शिवाजी महाराज, जय शिवाजी, उठाओ पत्थर और मारो मस्जिद पर. आज तक यही हमारा इतिहास पूरे इंडिया में चल रहा है. शिवाजी महाराज मतलब मुसलमानों के शत्रु, हमारे हिंदू धर्म के शत्रु मतलब मुसलमान, और मुसलमान को बताया हिंदू, हमारे वो शिवाजी महाराज, और हिंदू जो हमारे मावले हैं वो हमारे शत्रु. इतना ही है पूरे इंडिया में आज पूरे माहौल बना के रखा है. लेकिन मैं बताना चाहता हूँ, शिवाजी महाराज के आज के जितने मुसलमान लोग आज डरे हुए हैं, जो परेशान हैं, उनके ऊपर अन्य अत्याचार हो रहा है, ज़्यादा से ज़्यादा जो अच्छे दिन, जो
सेलिब्रेट करत होते, चांगले जीवन जगत होते मुसलमान लोक, ते छत्रपती शिवाजी महाराज केले. शिवाजी महाराजांच्या टायमाला 40% सैन्य मुसलमान होतं. आज आम्हाला सांगितलं जातं, आज आम्हाला पूर्ण भारतात सांगितलं जातं बीजेपी की तरफ से बताया जाता है मुसलमान हमारा शत्रु है. तो मैं बताना चाहता हूँ 40% सैन्य जास्तीत जास्त स्वराज्य निर्माण करण्यासाठी आज आमचेच गद्दार, आमचे सुर्वे, जेदे ही लोक मुघलांकडे होती, आदिलशाहकडे होती, त्यांची चाकरी करत होती, त्यांची गुलामी करत होती, त्यांची फितुरी करत होती आणि गद्दार झाली होती आपलीच माणसं. पण मुसलमान हा समाज एवढा इमानदाराने निर्भर होता, त्यांचीच मुसलमान मोठ्या प्रमाणात आमच्या शिवाजी महाराजांचे किल्ले लढवण्यासाठी त्यांनी मोठं योगदान केलं होतं. त्यांचा अंगरक्षक करने वाले जो लोग थे वो मुसलमान थे और मुसलमान समाज के वजह से बड़े पैमाने पे स्वराज्य का निर्माण हुआ है. एक ही जाति धर्म के लोग शिवाजी महाराज के स्वराज्य में नहीं थे, सर्व जाती धर्माचे लोक आज आमचे इथे बांधावर असतील, महाराष्ट्रात असतील, त्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लहानपणापासून विष पेरलं जातं. तो ह्या जातीचा, तो त्या जातीचा, आम्ही तिकडे कशाला जायचं, आम्ही हे का करायचं, बाबासाहेबांची जयंती का करायची, तथागतांची जयंती का करायची, महात्मा फुलेंची जयंती का करायची, त्यांनी काय ते काय आमच्या जातीचे आहेत का, आमचा धर्म बाटेल, आमची जात बाटेल. अशा प्रकारे वस्तुस्थिती आज सुद्धा 2022 तक 2021 में है. अभी घर घर में ये परिस्थिति है. लेकिन शिवाजी महाराज के समय ऐसा था क्या, मैं आपको पूछना चाहता हूँ. शिवाजी महाराज ने कभी जाति धर्म किया क्या? जाति धर्म करते, अरे वो तो मेरा मराठा ही है, मराठा को मैं लूंगा, तो स्वराज्य निर्माण होता. मराठ्यालाच फक्त घेतलं असतं शिवाजी महाराजांनी तर शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं असतं का? नाही. शिवाजी महाराजांनी ही मनुस्मृती पहिलीच्या पहिली सर्वात आज तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, हे स्वराज्य कसं निर्माण झालं. शिवाजी या मुघलांनी आणि या लोकांनी गाढवाचा नांगर आपल्या महाराष्ट्रात फिरवला होता. गाढवांचा नांगर, इथे कधीच शेती आणि इथे कधीच स्वराज्य उभं नाही राहिलं पाहिजे अशी बंदोबस्त या काही लोकांनी, मुघल लोकांनी, ब्राह्मण लोकांनी करून ठेवली होती. मासाहेब जिजाऊंनी ही सर्व पहिली परंपरा ही तोडून टाकली आणि सोन्याचा नांगर घेऊन पुण्यामध्ये आज जो पुणा आहे तिथे चप्पल आणि तो हे रोवून ठेवलेलं मुघलांनी ते तोडून सोन्याचा नांगरवला आणि हे स्वराज्य निर्माणाची मुहूर्तमेढ ही पुण्यापासून सुरुवात झालेली आहे. आज मी तुम्हाला सांगतो, आज आपण या वर्तमान काळामध्ये, विज्ञान काळामध्ये जगतोय. आज एवढे चांगले दिवस आहेत, सर्व चांगल्या गोष्टी असताना सुद्धा आमच्या मनामध्ये, आमच्या डोक्यामध्ये, घाणेरड्या मेंदूमध्ये आज सुद्धा घाणेरडे विचार आहेत. काही लोक आज आम्हाला हे छत्रपती संभाजी ब्रिगेड का निर्माण करावं लागलं? शिवाजी महाराजांकडून आम्ही लोकांनी प्रेरणा घेतली. महाराजांनी कसं कसं स्वराज्य निर्माण केलं त्याचा अभ्यास केला, चांगल्या प्रकारे अभ्यास केला. आम्ही जेव्हा मावळे आम्हाला समजतो, आम्ही स्वतःला मावळे समजतो, तर मावळ्याचं काम काय हो? शिवाजी महाराजांचं काही राहिलेलं काम, मासाहेब जिजाऊंचं काही राहिलेलं स्वप्न, संभाजी महाराजांनी राहिलेलं स्वप्न, जे राहिलेलं थोडंफार कार्य असेल, धनाजी आणि संताजी असतील, राजाराम महाराज असतील, त्यांचे जे शाहू महाराज असतील, त्यांचं जे राहिलेलं काम आपल्याला पूर्ण करण्यासाठी स्वराज्याची निर्मिती आम्ही या संभाजी ब्रिगेडतर्फे आम्ही निर्माण करणार आहोत. अशा प्रकारचं काम आम्हाला करायचं आहे. तर मग आमचे मावळे कसे असले पाहिजेत? महाराजांच्या जे स्वप्नातले जे मावळे होते, महाराजांच्या स्वराज्यामध्ये, त्यांच्या सैन्यामध्ये जे मावळे होते, तसे मावळे आम्हाला निर्माण करायचे आणि तसा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. पण तसा ती नाही आहे. आज तुम्ही 30-30, 40-40 वयाचे, 50-50 वर्षाचे असाल, तुम्ही लहानपणापासून तुम्हाला हे गरज आहे, पण हे तुम्हाला नाही शिकवलं. तुम्हाला सर्व गोष्टी शिकवल्या असतील. उठल्यावर पहिला साष्टांग नमस्कार देवाला केला पाहिजे. आपली जी श्रद्धा त्याबद्दल दुमत नाहीये, त्याबद्दल वादच नाहीये, त्याबद्दल मला, पण हे संस्कार पण तुम्हाला दिले पाहिजे होते. ते संस्कार तुमच्या आई वडिलांनी दिले नाही. कारण का माहितीये? त्यांनाच माहिती नाही, तर तुम्हाला तर कसं देणार हो? जे ओटीत असणार तेच तुम्हाला दिलं जाणार ना. कारण उनकोही मालूम नहीं है तो आपको कैसे मिलेगा? तो आपका कर्तव्य है, शिवाजी महाराज के वजह से आपको सब मिला है, तो आपको रिटर्न अपने समाज को करना है. तो आपको पहले शिवाजी महाराज अच्छे से जानकारी होनी चाहिए. जब आपको ही मालूम नहीं तो आप कैसे समाज को बताओगे? तो पहिला मी सर्वांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, शिवाजी महाराज यूट्यूबवर चांगल्या पद्धतीने माहिती आहे, पुस्तकं आहेत, ते वाचायला थोडा वेळ. तुम्ही इकडे तिकडे चर्चा करता, ही कशी आहे, ती कशी आहे, त्या कार्यक्रमामध्ये तिने काय केलं, कार्यक्रम की हम चर्चा करते हैं. त्या कार्यक्रम आम्हाला जे जी टीव्हीवर असतील, सोनी टीव्हीवर असतील, ते फक्त आणि फक्त आम्हाला चरित्रहीन करण्यासाठी आणि आम्हाला बिघडवण्यासाठी हे कार्यक्रम चालू आहे.
आज छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वराज्य रक्षक मासाहेब जिजाऊंचे जे कार्यक्रम चालू केलेले आहेत त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेडचा खूप मोठा रोल आहे. आज जो खरा इतिहास सोनी टीव्हीवर जीवर संभाजी महाराजांची जी सिरियल आली, जो अमोल कोल्हे आहे, जो शिवाजी महाराज और संभाजी महाराज का जो रोल कर रहे हैं वो हमारे संगठन में है, जो आज पुणे के मावल के वो खासदार है. आज आम्ही खरा इतिहास टेलिव्हिजन मधून पण आणला. आज फक्त आणि फक्त त्या बाईने एक नवरा सोडला की दुसरा नवरा केला, त्या माणसाने एक नवरा सोडला की दुसरी बायको केली. ही टेलीविजन पे दिखती है और हमारी महिला माता बहने आदमी भी ये गलत, ये माहौल जो गलत चल रहा है, ये माहौल गलत होने का कार्यक्रम ये है, टेलीविजन है. इस्लाम में कहते हैं कि ये टेलीविजन क्यों ना, टीवी क्यों नहीं रखनी चाहिए, कि इस वजह से नहीं रखनी चाहिए क्योंकि ये यहूदी और ब्राह्मणवादी लोगों ने निर्माण किया है. हर चैनल में आपको बिगाड़ने वाला कार्यक्रम वो दिखाया जाता है. अच्छी चीज बताई जाती है क्या? जो अच्छी चीज है वो आपको मालूम नहीं है. अच्छी चीज है आप लोगों के जो बच्चे लोग हैं उनको पूछा जाएगा आपके गोल मॉडल कौन है, तो वो बोलेंगे ऐश्वर्या है, सलमान खान है, उसके जैसी बॉडी मुझे बनानी है, ऐसा करना है, वो जो सुंदर दिखता है वो मुझे करना है. अरे लेकिन जो तुझे आज जो दिन मिल रहा है, जो खा रहा है पी रहा है, अच्छे से सेलिब्रेट कर रहा है, वो छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महासाहेब जिजाऊ, महात्मा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, उनके वजह से जो मिल रहा है, उनके जैसे तुझे नहीं होना है, उसके जैसा नहीं बनना है. क्योंकि उसकी माँ ही वैसी गुलाम है. वो टीव्ही चॅलेंज जो बता दे उसमें गुलाम है. तो वो कैसे वो शिवाजी महाराज जन्माला पाहिजेत पण ते दुसऱ्यांच्या घरी जन्माला पाहिजेत. संभाजी महाराज, महासाहेब जिजाऊ, महात्मा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, उनके वजह से जो मिल रहा है, उनके जैसे तुझे नहीं होना है, उसके जैसा नहीं बनना है. क्योंकि उसकी माँ ही वैसी गुलाम है. वो टीव्ही चॅलेंज जो बता दे उसमें गुलाम है. तो वो कैसे वो शिवाजी महाराज जन्माला पाहिजेत पण ते दुसऱ्यांच्या घरी जन्माला पाहिजेत. माझ्या घरी नको, माझा मुलगा काय ते शिवाजी महाराज झाला पाहिजे, पण 5च्या सीटवर कुठे जाताना बाबा पुढे नको बसवा, पाठी बस, म्हणजे पाठी नको बसू, मध्यभागी बस. ऍक्सिडेंट झाला तर तो पुढचा आणि पाठचा मेला पाहिजे आणि तो जिवंत राहिला पाहिजे. अशी मनस्थिती आमच्या लोकांची आहे. अहो शिवाजी महाराज जन्माला पाहिजे तर तुम्ही स्वतः जिजाऊ झाल्या पाहिजेत. तुमच्यामध्ये ते जिजाऊंचे गुण आले पाहिजेत, तुमच्यामध्ये ती धमक आली पाहिजे. ते तुम्ही कुठे आज जे विकसित झालेलं दिसत नाहीये ते तुमच्यामध्ये दिसत नाही. मी तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला कमीपणा दाखवत नाहीये, ही सत्य परिस्थिती आहे. ही सत्य परिस्थिती तुम्ही घरापासून सुरुवात करा. महापुरुषांचे विचार, शिवाजी महाराज सांगायला, बाळा तुला हे बनायचं आहे तर तो त्या शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही शिकाल, तो पोरगा शिकेल. संभाजी महाराज बनायचा आहे तेव्हा तो पोरगा त्याला प्रेरणा भेटेल. प्रेरणा भेटल्याच्या नंतर तो चांगल्या मार्गाला जाईल. आज मुलं व्यसनिका होत आहेत, आज दारूडे होता है, चरस पीता है, एमडी पी रहे, बहुत गलत राह पे क्यों जा रहे? क्योंकि अच्छे विचार उनके पास नहीं है, अच्छे गोल मॉडल नहीं है उनके पास. अरे गोल मॉडल वो हीरो हीरोइन को बनाएंगे, वो तो सब गलत ही काम कर रहे हैं ना. दारू पीने का सिखा रहे, सिगरेट पीने का सिखा रहे, तो कौन से आदर्श तुम्हारे बन रहे भाई? तुम्हारे आदर्श शिवाजी महाराज बनने चाहिए, महात्मा फुले बनने चाहिए, शिवाजी महाराज, संभाजी महाराज बनने चाहिए. तब तुम्हारा लड़का भी अच्छा होगा, लड़की भी अच्छी होगी. आजची बघा तुम्ही परिस्थिती किती वाईट चालली आहे. आज मुली, अहो ज्या कॉलेजच्या मुली जातात, कॉलेजला जाण्यासाठी जातात, पण बाहेर जाऊन टाइमपास करतात, फिरतात, मुलं मुली फिरतात, एन्जॉयमेंट करतात. शिक्षणाचं 12 वाजलेलं आहे. ही परिस्थिती झालेली आहे. पण तुम्ही खरं त्यांना विचार तुम्ही द्याल तर ही परिस्थिती निर्माण, त्यांना तुम्ही लहानपणापासून, आता मोठे असतील छोटे असतील तरी पण तुम्ही त्यांना विचार द्या. त्यांच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी हे छत्रपती संभाजी ब्रिगेड युवांना पण आपण ट्रेनिंग देऊ. आपले शिबिरं असतात, आपण शिबिरं घेऊ आणि शिबिरामधून चांगले विचार देण्याचा प्रयत्न करू. कारण शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करायचं. शिवाजी महाराजांचं स्वराज्य कसं संपलं माहिती आहे तुम्हाला? पेशवाई आली. शिवाजी महाराजांची शिवशाही संपून पेशवाई आली. ज्यांनी बाजीरावांचं नाव केलं ना, शिवाजी महाराजांची पेशवाई आल्याच्या नंतर हे सर्वच्या सर्व शिवशाही संपलेली आहे. ते शिवशाही आणण्या, ही जी पेशवाईची जी पिळवळ आहे ना, हे मोदी, हे बीजेपी, हे पेशवाईचे लोक आहेत. शिवाजी महाराजांचा जो चिदमने अपमान केला, शिवाजी महाराज अहमदनगरचा नगरसेवक आहे, माहिती आहे तुम्हाला? शिवाजी महाराजांचा पदोपद अपमान करतात. आणि मोदी बोलला शिवाजी महाराज का नाम लेके हम लोग देश का हे लाना चाहते, सरकार लाना चाहते. शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा जे अपमान केलेला आहे या मोदीने आणि बीजेपी सरकारने केलेला आहे. आज शिवाजी महाराज अहमदनगरचा नगरसेवक आहे, माहिती आहे तुम्हाला? शिवाजी महाराजांचा पदोपद अपमान करतात. आणि मोदी बोलला शिवाजी महाराज का नाम लेके हम लोग देश का हे लाना चाहते, सरकार लाना चाहते. शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा जे अपमान केलेला आहे या मोदीने आणि बीजेपी सरकारने केलेला आहे. आज शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्याचं जे स्वप्न होतं ते स्वप्न उराशी बांधून काही लोक बसलेली आहेत, पण त्यांना संपवायचा कार्यक्रम आज केलेला आहे की नाही?
म्हणून छत्रपती संभाजी ब्रिगेडतर्फे आपल्याला खरा इतिहास लोकांपर्यंत घेऊन जायचा आहे. शिवाजी महाराजांनी जे जे केलेलं आहे त्याचं डुप्लिकेशन, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. तुम्हाला समजून घ्या शिवाजी महाराजांनी काय केलं, संभाजी महाराजांनी काय केलं आणि जिजाऊंनी काय केलं हे तुम्हाला समजायचं आणि डुप्लिकेशन करायचं. बाकी तुम्हाला दिमाग नहीं लगाना है कुछ. जो उन्होंने किया वो तुम लोगों को करना है और ज़्यादा से ज़्यादा लोगों को बताना है. जब ये अच्छे दिन आने वाले, मैंने अभी थोड़ी देर पहले बताया आणि मागाशी सांगितलं, मासाहेब सर्वात पहिले जे शिवाजी महाराजांचे जे गुरु होते ते आजपर्यंत लोकांना माहिती नाही आहे. शिवाजी महाराज के पिताजी का नाम क्या था मालूम है आप लोगों को? क्या नाम है? और त्यांच्या चुलत्याचं, और उनके चुलते को हिंदी में क्या बोलते हैं? चाचा का नाम क्या था मालूम है? नहीं. शिवाजी महाराज के पिताजी का नाम शाहजी था और उनके जो शिवाजी महाराज को जो चाचा मतलब चुलता म्हणतात त्याचं नाव शाहजी और शरीफ जी था. शिवाजी महाराज के आध्यात्मिक गुरु आज तक लोगों को मालूम नहीं है. छत्रपति संभाजी ब्रिगेड की तरफ से मैं बताना चाहता हूँ, मुसलमान हम लोगों को बताया जाता है, हमारे शत्रु है ना, छत्रपति शिवाजी महाराज के पिताजी का नाम ये मुसलमान पद्धति के से रखा गया है और उनके जो चाचा थे वो शरीफ जी, ये शरीफ जी और शाह जी ये मुसलमान नाम है ना, ये किधर हिंदू धर्म के नाम है बताओ ना. मैं आपको पूछना चाहता हूँ, हमारे मुसलमान शत्रु रहते तो शिवाजी महाराज अपने खुद का पिताजी उनके नाम रख लेते थे क्या? शाहजी और शरीफ जी मुसलमान नाम है. शिवाजी महाराज के जो आध्यात्मिक गुरु होते त्याचं नाव आहे याकूब गुरुजी. ये रत्नागिरी साइड के ही है. त्यांचं मुसलमान गुरु शिवाजी महाराज के थे, ये लोगों में जानकारी अब तक नहीं है. ये पहले आध्यात्मिक गुरु और सबसे महान गुरु उनके थे वो संत तुकाराम महाराज थे. उनकी जितने भी संत तुकाराम महाराजांचे जेवढे अभंग, त्यांच्या प्रत्येक अभंगा ज्यांचे कार्यक्रम व्हायचे तिथे शिवाजी महाराज स्वतः जायचे. ते अभंग, त्यांचे दोहे सर्व शिकून त्यांच्याकडे मसलत करायचे, काय करायचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी काय काय करावं लागेल. संत तुकाराम महाराजांकडे जाऊन ते विचारायचे. संत तुकाराम महाराज त्यांना काय काय करायचे. मासाहेब जिजाऊ सर्वात मोठी ज्यांची गुरु असेल जिजाऊ आहे. आजपर्यंत आम्हाला खोटा इतिहास सांगितला गेलेला आहे. आज दादोजी कोंडदेव जो विचार प्रकरणामध्ये काय, दादोजी जो कोंडदेव होता त्यांना सांगितलं दादोजी कोंडदेव हे ब्राह्मण समाजाचे, आणि त्याच्यामध्ये जेम्स लिन प्रकरण बुक लिख के ब्राह्मणों ने क्या बताया मालूम है क्या? बायोलॉजिकल फादर शिवाजी महाराज के दादोजी कोंडदेव थे. हे मोठ्या प्रमाणात जेम्स लिन हे प्रकरण जेव्हा झालं तेव्हा भांडारकर संस्था आपण फोडलेली आहे त्या टायमाला 20 वर्षापूर्वी. ती केस आपल्या संघटनेच्या लोकांना. तर ह्या प्रकारे महाराजांचा पण बाप बदलण्याचा प्रयत्न या ब्राह्मणांनी केला आणि त्याचं नाव दादोजी कोंडदेव म्हणून दिलं. ते आम्हाला ह्या खोटा इतिहास लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवलेला होता. आपल्याला हा खरा इतिहास आपल्याला समजून घ्यावा. माशाला काय पोहायला शिकावं लागतं का पाण्यामध्ये पडल्यावर? माशा जो मच्छी रहती है, फिश रहती है, उनको क्या तैरना सिखाना पड़ता है? तो वो ऑलरेडी शिवाजी महाराज में उनके पिताजी का गुण तो था ना. उनकी माँ साहब जिजाऊ पल पल उनको बताती थी आपको स्वराज्य निर्माण करना है. अरे खेलने कूदने का उम्र था शिवाजी महाराज का, वो टाइम से लड़ाई करे शिवाजी महाराज. जब पढ़ने का लिखने का उम्र था तब तो हाथ में शिवाजी महाराज ने तलवार ली थी. शिवाजी महाराज ने तब स्वप्न देखा था. शिवाजी महाराज की मम्मी थी, उन्होंने बताया था तुम्हाला स्वराज्य, रयतेचं स्वराज्य, 18 आलुतेदार 12 बलुतेदार, त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते. व्यवस्थित ऐकून घ्या. तुम्ही एक दुसऱ्या जातीला कमीपणा लेखलं ना, शिवाजी महाराजांनी कोणत्या जाती धर्माला, त्या गरीब लोकांच्या घरी जाऊन ते भाकरी खायचे, जायचे, वेश बदलायचे आणि घरी जायचे, मावळ्याच्या घरी जायचे आणि तिथे जी चटणी भाकर असेल ते महाराज जाऊन खायचे. त्यांना जाती व्यवस्था संपवायची होती. त्यांना दाखवायचं होतं स्वराज्य असंच निर्माण नाही झालं. त्याच्यासाठी प्रत्येक सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना मदत केली, तेव्हा स्वराज्य निर्माण झालेलं. स्वराज्यासाठी बलिदान म्हणजे एवढे लोक मेलीत तेव्हा स्वराज्य निर्माण झालं. सिद्धीच्या जेव्हा पन्हाळ्याच्या वेड्यामधून शिवाजी महाराज जेव्हा निघाले त्यासाठी बाजीराव काय ते देश काय ते बाजीप्रभूंनी बांधल, बरोबर आहे. या लोकांनी तिथे जीव दिला, त्यांनी स्वराज्यासाठी तिथे लढले आणि मेले. शिवाजी महाराज विशालगडवर व्यवस्थित जावेत. जेव्हा जो पन्हाळ्याच्या वेड्यामधून निघण्यासाठी त्यांनी तिथे जो घोरकिंड होती तिथे लढले. लास्ट महाराजांना सांगितलं की तुम्ही निघा पुढे, आम्ही इथे लढू या आदिलशाहच्या सैनिकांबरोबर. ते तिथे धारी तिथं पडले, पण शिवाजी महाराजांना विशालगडावर पोचवलं तेव्हा त्यांनी प्राण सोडलेला आहे. असं स्वराज्य निर्माण नाही झालं. तानाजींचं उदाहरण बघा, सर्व मावळे त्यांनी प्राणाची आहुती दिलेली आहे.
तेव्हा हे स्वराज्य, आणि ते एका जातीचे नव्हते, मराठा समाजाचे नव्हते, सर्व जातीचे, शिंपी होते, आगरी होते, कोळी होते, धनगर होते, मांग होते, मातंग होते, मार होते, सर्व जाती, मुसलमान होते, धनगर होते, सर्व जाती धर्माचे होते. सर्व जाती धर्माच्या लोकांनी शिवाजी महाराजांनी एकट्याने लढाई केली असती तर जिंकू शकले असते का? हा, शिवाजी महाराजांना एवढं ते मानत होते, शिवाजी महाराज तेवढे करत पण होते. ऐका, शिवाजी महाराज एक काही शिवाजी महाराजांनी गड किल्ले काही मुघल आणि आदिलशाहला का दिले माहितीये का? आमचे सैन्य तिथे सेनापती निवडून, माणूस जिवंत राहायला पाहिजे, माणूस जिवंत राहिल्याच्या नंतर परत लढाई करू आणि परत किल्ले जिंकू शकतो, हे शिवाजी महाराजांना नीती माहिती होती. म्हणून काही किल्ले त्यांना दिले आणि परत लढले. माणूस एकदा मेल्याच्या नंतर परत येऊ शकत नाही हे त्यांना माहिती. परत एकदा किल्ला हारला तो परत घेऊ शकतो, एवढ्या महाराजांची विचारसरणी एवढी महान होती, एवढ्या टॉप लेवलची विचारसरणी. म्हणून महाराज एक मावळ्याला ते जपत होते आणि विचारपूस करत होते. त्यामुळे तेवढे मावळेही त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायचे. तर म्हणून हे स्वराज्य निर्माण झालेलं आहे. म्हणून मला वाटतं की ते प्रत्येक आमच्या जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत आणि आमच्या माता भगिनी आहेत, त्यांनी पण हे काम केलं पाहिजे. तशाच प्रकारे करायचं आहे. आम्हाला शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी आम्हाला पण तशा प्रकारे वागावं लागेल. पहिलं तर आमच्या मनामधली घाण साफ करावी लागेल. मी या जातीची, मी त्या जातीची, मी आमके ते बघायचं नाही. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे ही ओळख आमची, आम्ही भारतीय ही ओळख आमची, आम्ही मावळे आम्ही ही ओळख आपली असली पाहिजे. आम्ही पहिले आमच्या मनापासून, आपण आपल्या स्वतःपासून बदल केला पाहिजे. आम्ही अरे ती त्या जातीची, मी कशाला करू? अरे त्या जातीने महाराजांना स्वराज्य निर्माण करायला मदत केली नाही. अहो, जाती निर्माण केल्या कुठून? माणसाची सर्वात मोठी जात आहे माणुसकीची. माणूस म्हणून जगायला शिकलं पाहिजे. आम्ही काय होतो माहितीये का? आम्ही आमच्या जातीचा गर्व करतो. अहो, हिंदूचा जर गर्व असला पाहिजे, पण जातीचा का गर्व? आपण 6000 जातीमध्ये वाटलो गेलेलो, 6000 जाती जगत नाही, म्हणून तर आपण एकत्र येत नव्हत ना. अहो, महाराजांनी अटके पार झेंडे रोवले विश्वामध्ये. आज तर मी सांगितलं ना, शिवाजी महाराजांवर आज मी महाराष्ट्राचं दैवत मानतच नाही आणि कुणी माणूस नाही महाराष्ट्राचं दैवत. महाराष्ट्रापुरते नव्हते शिवाजी महाराज आमचे, विश्ववंदनीय आहेत शिवाजी महाराज. जग नतमस्तक होतं, जग सुद्धा ठेंग वाटतं, छोटं वाटतं शिवाजी महाराजांच्या कार्यापुढं. एवढं महान कार्य शिवाजी महाराजांना आम्ही महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवायचं? शिवाजी महाराजांना आम्ही महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवायचं का? शिवाजी महाराजांना आज 2021 मध्ये शिवाजी महाराजावर पीएचडी म्हणजे सर्वात मोठी डिग्री, पीएचडी मतलब जो भी पढ़ाई होती है उसका माइक्रो लेवल की पढ़ाई मतलब पीएचडी. वो पीएचडी शिवाजी महाराज का सब्जेक्ट और शिवाजी महाराज पे पढ़ाया जाता है. उधर अमेरिका सबसे बड़ा राष्ट्र है, सबसे बड़ा देश, आज भी पढ़ाया जाता है 2021 में शिवाजी महाराज में. हम पाकिस्तान को शत्रु समझते हैं ना, पाकिस्तान में भी शिवाजी महाराज पढ़ाया जाता है पीएचडी के विषय. और हम इधर महाराष्ट्र, और महाराष्ट्र में भी केवळ मराठा लोक, और मराठा में आमचे शिवाजी महाराज, आमचे शिवाजी महाराज. मग ते लोक म्हणतात ठेव तुमच्याकडेच शिवाजी महाराज आमचे. अरे ते आमचे ना, सर्वांचे आहेत, हे समजून घ्या. जोपर्यंत तुम्ही सर्वांचे समझने नहीं वाले तो दूसरे कैसे आएंगे? और दूसरे एक दूसरे से हम लोग नफरत के नजरिया से देख रहे हैं ना. ये अरे वो शिवाजी महाराज, अरे वो पहाड़ी छुआ था, आप लोगों को बुक में पढ़ाया गया रहेगा. अरे महाराज ने कल्याण की सूबेदार की जो बहू, आप लोगों को मालूम नहीं रहेगा, वो मैं बताता. मुसलमानाची सुभेदार जेव्हा कल्याणचं जिंकलं ना, तर ती सुभेदाराची सून महाराज तिथल्या एका सेनापतीने महाराजांकडे आणून दिली. महाराज आपण सर्व किल्ला तर जिंकला, सर्व सोनं नाणं मणी हार बीर जेवढं आणलं, हिरे बिरे जोरात आणले. त्याला पकडून एक त्यांची सेनापती जो किल्लेदार होता त्याची सेनापतीची त्याची मुलगी सुद्धा आम्ही आणलेली आहे, मुलगी सुद्धा आणलेली आहे. नीट आहे का? मध्ये डिस्टर्ब नका करू, लिंक तुटते माझी. ते उभे आहेत ना. सून आणली, सून कल्याणच्या सुभेदाराची सून आणून शिवाजी महाराजांना पेश केली. महाराजांनी त्याला तिथल्या तिथे झाडलं, त्यांना सांगितलं परश्री ही आमची माती समान आहे, ती भले आमच्या शत्रूची असेल. वो मुसलमान थी वो लेडी, वो मतलब वो मुसलमान की सोच क्या थी कि राजा खुश हो जाएगा. बाकी के राजे जो मुगल के राजे वैसे ही थे ना, उनको औरतें लगती थी, दारू लगती थी, ये सब लगती थी. वो लड़ाई ये मुगलों से थी, मुसलमानों से नहीं थी. वो रेस, अभी राजकारण रहता है, राजकारण एक पार्टी और दूसरी पार्टी का विरोध रहता है ना, वैसे वो मुगलों से हमारी लड़ाई थी, मुसलमान धर्म से नहीं लड़ाई थी. तो राजा ने वो मुसलमान जो लेडीज वहाँ पे लाई थी उसने सत्कार किया, तिची ओटी भरली आणि तिला परत पाठवली. म्हणजे आमचे राजे किती ग्रेट हो.
आता दुसरं कोणता असता, कोणता नेता असता का, अरे मस्त दिसते बाई, याचं हिला भोगलं पाहिजे. एक ही परिस्थिती आहे. काही म्हणजे गैरसमज करू नका तुम्ही. ही परिस्थिती आहे. पण आमचे महाराज किती ग्रेट हे तुम्हाला सांगायचं आहे. कोणतीही स्त्री, कोणत्याही जाती धर्माची स्त्री असू द्या, एक रांजा पाटीलचं उदाहरण मी हर टायमाला सांगतो. आज एवढे मोठे बलात्कार होतात आमच्या बायांचे. आता भारताची परिस्थिती 2021 ची तुम्हाला सांगतो. हर मिनिटाला एका बाईवर रेप होतो, एका बाईचं अपहरण होतं आणि एकाची हत्या होते. एक मिनट में भारत की स्थिति बता रहा हूँ. और शिवाजी महाराज के स्वराज्य में क्या होता था मैं बता रहा हूँ. कोई भी आंख से भी गलत बताया जाता है, आंख से भी गलत देखा जाता है पर स्त्री को, तो उसकी आंखें निकाली जाती थी. हमारा वो स्वराज्य, शिवाजी महाराज के स्वराज्य में एक रांझा पाटिल रहा करता था. रांझा पाटिल जो भी अच्छी स्त्री रहती थी उसको उठाया जाता था और उससे बलात्कार करता था. डायरेक्ट कोई भी देखे वो उसको उठाता था और बलात्कार करता था और उसको मार फेंक जाता. तो शिवाजी महाराज के उसके पिताजी एक लड़की को लेके जाने के बाद वो शिवाजी महाराज वो बोले कि हमें न्याय दो, ऐसा ऐसा ये घटना घड़ी है मेरे लड़की के साथ. तो वो रांझा पाटिल को पकड़ के लाया और रांझा पाटिलला विचारलं हे तू केलंस का. तो रांझा पाटिल बोलता मैं पाटिल हूँ, मराठा हूँ, मेरा तो भोगने का कार्यक्रम है क्योंकि मैं ये गांव का, ये तालुका का मैं पाटिल हूँ, ये वतनदार हूँ मैं, तो मैं भोग सकता हूँ, ये हर स्त्री मेरी है. ऐसा बोलने के बाद शिवाजी महाराज ने बोला तुमने कबूल किया है. उधर ही फरमान उधर निकाला शिवाजी महाराज ने. शिवाजी महाराज ने उसका चौरंग किया. चौरंग मतलब वो टाइम क्या होता था, 2 हात निकाला जाता था, 2 पैर निकाला जाता था. म्हणजे जीवनात त्यांनी कधीच अशी, म्हणजे त्याला खायला पण नाही, म्हणजे तो जिवंतपणीच मारून टाकायचा अशी शिक्षा चौरंग होती. दोन्ही हात काढून टाकायचे, दोन्ही पाय काढून टाकायचे, तो दिवसाला तळमळून मेला पाहिजे अशी शिक्षा शिवाजी महाराज ने हर लेडीज को गलत काम जो करता था उसको दी गई थी. आज वैसा हो रहा है क्या? आज वो वकील खड़े रहते हैं, वकील खड़े रहने के बाद बेल मिलती है, फिर वो दूसरे लड़की के ऊपर बलात्कार करने के लिए तैयार हो जाता है. ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. शिवाजी महाराजांचं जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी घेऊन काय होणार नाही. ते तुमच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये विचार आले पाहिजे. तेव्हा तुमच्यामध्ये परिवर्तन झालं तर ते दुसऱ्यामध्ये परिवर्तन होणार आहे. नाहीतर काय वाटेल की फक्त जय शिवाजी, जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय बोललं तर परिवर्तन होणार नाही. ते तुमच्यामध्ये परिवर्तन स्वतःमध्ये आलं तर लोकांमध्ये होईल. आणि मला काय जगाला बदलायचं नाही. तुम्ही स्वतःला, मी स्वतः बदललो म्हणजे जग बदल. मैं खुद बदला मतलब दुनिया बदलेगी. हम खुद नहीं बदल रहे, दूसरे से क्या अपेक्षा करेंगे हम लोग. तो पहले से हमारा छत्रपति संभाजी ब्रिगेड में जो भी नए लोग जो भी काम करना इच्छुक है और जो कर रहे हैं, मैं उनसे विनती करता हूँ शिवाजी महाराज के कार्यों का आगे हम लोग लेके जाने का काम करने वाले हैं. और जो उन्होंने काम किया था वही हमें काम करना पड़ेगा. पहले तो हमारे मन में से जाति व्यवस्था निकालनी पड़ेगी. हम कोई भी नहीं, हमारा पहला जो पहचान रहेगा हम लोग मावले हैं, ये पहचान हमारी होनी चाहिए. दूसरा काम, हम लोग गलत ना करेंगे ना सहेंगे. जो गलत करते हैं उसको छोड़ेंगे भी नहीं. जो गलत कोई कर रहा है तो छत्रपति संभाजी ब्रिगेड उसके स्टाइल से, हमारी स्टाइल बहुत अलग है, अब तक मैंने दिखाई नहीं और दिखाएंगे हम लोग. न्याय के लिए वो छीन के लेंगे न्याय. फिर वो कोई भी तुरंत खान रहने दो. अरे वो दिल्ली के औरंगजेब को महाराष्ट्र के हमारे कम सेनापति लेके उसको आप एक किल्ला जितने ने दिया था औरंगजेब को शिवाजी महाराजांनी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जगातला सर्वात औरंगजेब हा सर्वात मोठा राजा होता मुघल साम्राज्याचा. त्याच्याकडे एवढं सैन्य, एवढं हत्ती घोडे, एवढे उंट, एवढ्या तोफा, एवढं असून सुद्धा एक सुद्धा किल्ला महाराष्ट्रामध्ये दख्खनमध्ये येऊन तो जिंकू शकला नाही. कारण तेवढे स्वराज्यामध्ये एक निष्ठ होते, इमानदार लोक होते. ती लोक आज नाही आहेत. ती इमानदारपणा, एक निष्ठपणा आम्हाला निर्माण छत्रपती संभाजी ब्रिगेडकडे करायचा. खूप उशीर झालेला आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सांगून मी इथे संपवतो. शिवाजी महाराजांना राजा का व्हावं लागलं? जोपर्यंत राजा होत नाही तोपर्यंत लोक ऐकत नाही. शिवाजी महाराज आतापर्यंत किल्ले जिंकत राहिले, मुघलांना हरवत राहिले, आदिलशहाला हरवत राहिले, पण ते राजा नसल्या कारणाने मोठे डिसिजन घेऊ शकत नव्हते. म्हणून तो एक दिवस 6 जून आला आणि तेव्हा राज्याभिषेक केला. आणि तो 6 जून सुद्धा एवढा खतरनाक आहे. तो 6 जून राज्याभिषेक पण आपण समजून घेतला पाहिजे. कडकडे सरांनी, पाणी भेटेल तर थोडं बरं, कडकडे सरांनी थोडक्यात सांगितलं ते मी तुम्हाला पूर्ण सांगतो. ह्या जगातला सर्वात मोठा राजा, जगालाही हेवा वाटेल, अशोक सम्राटांच्या नंतरचा जो राजा असेल तो छत्रपती शिवाजी महाराज. जे स्वातंत्र्य आम्हाला दिलं, जे स्वातंत्र्य आम्हाला भेटलं ना, ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या नंतर भेटलेलं आहे. ते स्वातंत्र्य आम्हाला शिवाजी महाराजांनी दिलेलं आहे. तेवढा मोठा राजा, त्या राजाचा राज्याभिषेक 6 जूनला कसा झाला माहितीये तुम्हाला? 6 जूनला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला माहितीये? राज्याभिषेक झाला, शिवाजी महाराज राजे झाले पूर्ण भारताचे, एवढंच माहितीये ना. पण ते राजे कसे झाले, तिथे अपमान काय काय झाला,
हे तुम्हाला माहिती आहे का? शिवाजी महाराज जगातला सर्वात मोठा राजा. नेपोलियनला पण लाज वाटेल. नेपोलियन राजा सर्वात मोठा राजा माहिती आहे तुम्हाला. हे नाव ऐकून आहेत की नाही माहिती नाही, पण त्यालाही हवा वाटेल असा आमचा शिवाजी राजा. त्याचा डाव्या पायाच्या अंगठ्याने राज्याभिषेक झालेला. दाएं पैर के अंगठे से. आज 6 जून को कैसा राज्याभिषेक हुआ है इन लोगों को मालूम ही नहीं है. शिवाजी महाराज राजे झाले मान्य आहे मला, पण शिवाजी महाराजांचा पण तिथे अपमान झालेला आहे हे समजून घ्यायचं आहे. त्या अपमानाचा पण बदला आम्हाला घ्यायचा. ते बाबासाहेबांनी संविधान लिहून घेतलं, तो सांगेल. त्या दिवशी या भारतातला म्हणतो महाराष्ट्रातला एक सुद्धा ब्राह्मण राज्याभिषेकला तयार झाला नव्हता. शिवाजी महाराज हिंदू, शिवाजी महाराज मराठा होतेच ना, मग राज्याभिषेकला विरोध का? शिवाजी महाराजा तेव्हा जाती व्यवस्था चालत नव्हती. व्यवस्थित समजून घ्या, एकदम बहुत महत्वपूर्ण बात बता रहा हूँ मैं, बहुत डीपली. ये माइक्रो बात कोई बताएगा नहीं, वो मैं बता रहा हूँ. शिवाजी महाराज जब हिंदू होते ना, शिवाजी महाराज हिंदू होते, ब्राह्मण हिंदू, मी हिंदू, तुम्ही हिंदू, मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला पाहिजे की नाही? पण नाही केला. संभाजी महाराजांनी गागा भट्ट युपीचा जेवढं त्याची वजन होतं ना, तेवढं वजनाचं सोनं नाणं हिरे देऊन संभाजी महाराजांनी युपीला एक सुद्धा ब्राह्मण तयार नाही झाला. क्यों नहीं तयार हुआ वो भी हमें मालूम होना चाहिए. का? वर्ण व्यवस्था. तेव्हा जाती नव्हत्या चालत, तेव्हा वर्ण चालायचे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण म्हटल्याच्या नंतर ब्राह्मण वर्ग म्हणजे ते फक्त पाठपूजा करणार, सेवा, त्यांची सेवा आपण या 3 वर्णाने करायची. क्षत्रिय म्हणजे ब्राह्मणाचं संरक्षण करणारा तो क्षत्रिय, लढाई करायची आणि ब्राह्मणाची संरक्षण करायचं. वैश्य म्हणजे जो व्यापार करायचा आणि ब्राह्मणाला आणून द्यायचा, तो वैश्य. ह्या दोघांना सूट. आणि शूद्र म्हणजे फक्त आणि फक्त या 3 वर्णाची सेवा करायची, फक्त आणि फक्त सेवा करायची. त्या शूद्र वर्णामध्ये शिवाजी महाराज होते, म्हणून त्याचा राज्याभिषेक या ब्राह्मण लोकांनी, महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी टाळला. समझ में आ रहा है मैं क्या बोल रहा हूँ? वर्ण चलते थे, वर्ण में 4 वर्ण है, ब्राह्मण, क्षत्रिय. अभी भी गांव में पूछ लेना, ये है बात. मैं जो बोल रहा हूँ ये मैं नहीं बोल रहा हूँ, ये आज भी चलता है. वो खुद को ब्राह्मण बोलने वाले, उनको बोलना कितना वर्ण है भाई, वो बोलेंगे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य और शूद्र. वो शूद्र वर्ण में शिवाजी महाराज रहते थे. वो जो जात थी मराठा ये पहचान दी थी लोगों को. मराठा जात नहीं है. जो मराठा समाज के जितने भी लोग हैं, आज आरक्षण ना मिलने का वजह क्या मालूम है क्या? जो मराठा आरक्षण विषय चालला, ऐकलं का ताई? आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे ना, महाराष्ट्राला आरक्षण द्या. ते सुरुवात सुद्धा आपण छत्रपती संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाने केलेली आहे. मराठा आरक्षणाचं सुद्धा आपण सुरुवात केलेली आहे. खूप मोठे 30-40 लाखाचे मोर्चे आपण 2 वर्षापूर्वी काढलेले आहे. आज सुद्धा आपल्याला मराठ्यांना आरक्षण का नाही भेटत? कारण मराठा ही जातच नाहीये. मराठा ही त्यावेळेस जेवढे जाती धर्माचे लोक होते, शिवाजी महाराजांनी ओळख दिली होती, त्याला मराठा म्हणायचे. शिवाजी महाराजांची खरी जात काय होती माहिती आहे का? ते कुणबी म्हणजे शेतकरी. शिवाजी महाराज शेतकरी समाजातले होते. शेतकरीला कुणबी म्हणायचे. आणि ते कुणबी असल्या कारणाने ते शूद्र वर्णामध्ये होते. ब्राह्मण सोडून सर्वच्या सर्व शूद्र होते. त्यामुळे शूद्राला, कुणबीला तर काय राजा बनता येत नव्हतं. म्हणून या महाराष्ट्रातला एकही ब्राह्मण तयार झाला नाही शिवाजी महाराजांचा 6 जूनला राज्याभिषेक करायला. कारण राजाला डायरेक्ट बोलले, राजे तुम्ही शूद्र आहात आणि शूद्राला राजा बनायचा अधिकार नसतो. राजा बनायचा अधिकार फक्त आणि फक्त क्षत्रिय लोकांना असतो. मग तुम्ही शूद्र, मग कसे राजा बनणार? मग तेव्हा संभाजी महाराज किती बुद्धिमान होते हे तुम्हाला सांगायचं आहे. इथले तयार नाही झाले तर युपीचा ब्राह्मण किती लालची असतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तो 1,000ची 2,000 दक्षिणा द्या. तुम्ही जावा नाशिकला कसे लुटतात तुम्हाला चांगल्या पद्धतीने. देशाला लुटतात ते जाऊ द्या. तुम्ही कोणती तरी पिंडदान या काहीतरी नागदोष, हे दोष ते दोष करायला जाता ना तुम्ही नाशिकला. त्या नाशिकला गेल्यावर किती लुटतात तुम्हाला चांगल्या पद्धतीने. पण तो युपीचा लालची ब्राह्मण होता. तो लालची ब्राह्मणाने काय विचार केला, आपल्याला एवढे पैसे भेटतात तर जाऊया आपण राज्याभिषेक करून देऊया, आपल्याला तर पैसे भेट. म्हणून संभाजी महाराजांनी तिथे युपीला जाऊन त्यांचा तो गागा भट्टाचा ब्राह्मण महाराष्ट्रात आणला. त्याला एवढं सोनं दिलं, नाणे दिलं, त्याचं वजन होतं ना, तेवढं सोनं नाणे पैसे सर्व दिले. तेव्हा तो तयार झाला आणि आला. बरं आला तर त्यांनी व्यवस्थित तर राज्याभिषेक केला पाहिजे. पण त्याला पण त्याची धर्मग्रंथ माहिती आहेत ना. त्याला लहानपणापासून धर्मग्रंथ, ब्राह्मणाचा एकही मुलगा त्याला लहानपणापासून आहे ना त्यांचे धर्मग्रंथ, त्यांचे विधी असतात ना, ते शिकवले जातात. वो किधर का भी ब्राह्मण रहने दो, उसको मालूम था कि ये शूद्र है और शूद्र को राजा बनने नहीं आता शिवाजी महाराज को. तो त्यांनी काय केला, ब्राह्मण मुंह से पैदा हुआ है. ठीक से सुन लो, ये आज भी बुक में है. मैं खत्म करूंगा, 2 ही मिनट में खत्म करता हूँ. ब्राह्मण जे वर्ण व्यवस्था आहे त्या वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण मुंह से आया. वैश्य हातामध्ये भाऊ आहेत ना, भावामधून वैश्य आला.
आणि क्षत्रिय वैश्य, क्षत्रिय भाऊमधून आला, आणि वैश्य जो आहे, जो तिसरा वर्ण आहे, तो वर्ण बेंबीमधून आला, आणि शूद्र हा डाव्या पाय, आपला जो डावा पाय आहे ना, त्याच्या अंगठ्यामधून शूद्राची निर्मिती झाली, असे मनुस्मृतीमध्ये लिहिलं. मी नाही लिहिलं, हे मनुस्मृतीमध्ये आज सुद्धा लिहिलं, तुम्ही बघा, मी तुम्हाला देईल वाचायला. तर शूद्र हे डाव्या पायाच्या अंगठ्यातून निर्माण झालेत, म्हणून डाव्या पायाचा अंगठा घेतला आणि त्याला लाल टिका असतो ना, तो लावला, आणि शिवाजी महाराजांना डाव्या पायाच्या अंगठ्याने राजतिलक केला, तेव्हा राजे झाले. म्हणजे कितना बडा अपमान, जगालाही हेवा वाटेल, जग सुद्धा ठेंगणं वाटेल, जगाला एवढे मोठे जग चंद्र सूर्य ग्रहणाला पण वाटेल असा आमचा राजा, त्या राजाचा कशा प्रकारे आजच्या दिवशी कशा प्रकारे राज्याभिषेक झाला, डाव्या पायाच्या अंगठ्याने झालेला आहे. म्हणजे किती मोठा अपमान आहे हा. आणि 12व्या दिवशी हा एवढा मोठा राजा माझा मासाहेब जिजाऊ हृदयविकाराचा झटका येऊन मेलेला आहे. मासाहेब जिजाऊ 12व्या दिवशी मेल्या. का मेल्या? कारण माझ्या राजाचा, एवढा महान राजा, जगात एवढा मोठा राजा आजपर्यंत झाला नाही, एवढ्या मोठ्या राजाचा राज्याभिषेक डाव्या पायाच्या अंगठ्याने केल्यामुळे मासाहेब जिजाऊंनी तो मनावर घेतला आणि ते वारलेले आहे. तर एवढा मोठा हा राज्याभिषेक झालेला, राज्याभिषेक हा असा अपमान झाला, तर दुसरा राज्याभिषेक पण झालाय महाराजांचा, हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा 24 सप्टेंबर रायगडला दुसरा राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक संभाजी महाराजांनी घडवून आणलाय, व्यवस्थित समजून घ्या. दुसरा जो राज्याभिषेक झाला आहे, निश्चल गोसावी शाक्यगण, जे बौद्ध समाजाचे एक शाक्यगण आहे, त्या बौद्ध पद्धतीने शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला, हे समजून घेणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक 24 सप्टेंबरला झाला. हा अपमान झाला ना, हा तर महत्वाचा दिवस आहे, राजा झाले, पण दुसऱ्या वेळी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने संभाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक घडवून आणलेला आहे. तर मावळ्यानं तुम्ही समजून घ्या, अशा प्रकारे हा राज्याभिषेकचा हा दिवस आहे, राजा झाले हे पण समजलं पाहिजे, आणि शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक पण कशा प्रकारे झाला हे पण समजलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी भगवाच का घेतला? भगवा घेण्याचं पण कारण आहे ना, भगवाच रंग का निवडला याचं कारण आहे. शिवाजी महाराजांनी भगवा याच्यासाठी घेतलं, तथागत गौतम बुद्ध हे बौद्ध समाजाचे नव्हतं, बौद्ध समाज नंतर निर्माण झालेला आहे. ते पण कुणबी होते, मराठा होते, शेतकरी होते, शेतकरी क्षत्रिय म्हटलं जायचं त्या टायमाला. त्या राजाच्या मुलाने शुद्धोधन त्यांच्या वडिलांचं नाव होतं, त्या वडिला तो राजकुमार होते, बौद्ध गौतम बुद्ध हे राजकुमार होते. त्यांनी सर्व दुःख या जगातून नष्ट होण्यासाठी, दुःखाचं निवारण करण्यासाठी घर त्याग केला आणि ज्ञानप्राप्ती करून आपल्याला दुःखाच्या मार्गातून संपवण्याचं काम केलं. त्यांचा चिवर घातला ना त्यांनी, संन्यासी झालेले आहेत, ते राजकुमार असून संन्यासी झालेत, लोकांना चांगले दिवस यावेत म्हणून. तो चिवर असतो ना, चिवर, शिवाजी महाराजांनी भगवा कलर घेण्याचं कारण, तथागत गौतम बुद्धांचा जो चिवराचा कलर असायचा, जे संत घालतात बघा, जे चिवर घालतात माहिती, ते भगवा असतो, तो तिथून घेतलेला आहे. मग तुम्ही समजून घ्या की शिवाजी महाराजांनी जाती व्यवस्थाच संपवून टाकलेली आहे, कोणत्याच एका जाती धर्माला कधीच घेतलेलं नाही, सर्वांना घेऊन ते चाललेले आहे. तो कलर महाराजांनी तिथून, आणि जेवढी गड किल्ले होते ना, त्या 2500 वर्षापूर्वी त्या बौद्ध लेणी आहेत. तुम्ही जावा, आज सुद्धा कुठे आज तुम्ही एकविरेला जाता की नाही जाता? एकविरेला गेल्याच्या नंतर तुम्ही दर्शन करता, दर्शन आईचं केल्याच्या नंतर बाजूलाच बघा बुद्ध लेणी आहेत की नाही? खरं सांगा, आहेत ना? इथे किती जण कार्यालयाला जाऊन आलेले आहेत रातभर करायला, सर्व तिथे बघा असा मोठा स्तूप आहे, आतमध्ये गेल्यावर अशा कोरीव लेणे आहेत, आणि तिथे असे पैसे टाकतात वरती त्या गल्ल्यामध्ये की इच्छा पूर्ण होते. मी स्वतः जातो म्हणून मला माहिती आहे, मी स्वतः केलेल्या आहे या सर्व गोष्टी, अज्ञान होतो तेव्हा, मला पण माहिती नव्हतं. असं वरती पैसे, त्याने काही इच्छा पूर्ण होते, स्तूप आहेत बुद्ध लेण्या. तसे जेवढे किल्ले होते त्या बुद्ध लेण्या होत्या, त्याच का निवडल्या आपण? संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये 4 ग्रंथ लिहिले, आणि सर्वात मोठा जो ग्रंथ होता बुद्धभूषण हे बुद्धावर आधारित आहे, हे आपल्याला माहिती. आणि संस्कृत शिकणारे सर्वात महान राजा, मी तुम्हाला इतिहास संभाजी महाराजांचा सांगितलेला आहे, बरं त्याच्यात वेळ घालवला नाही. म्हणून जाती व्यवस्था सर्वात पहिली संपवलेली आहे. ब्राह्मण का विरोध करायचे? शिवाजी महाराजांवर 5 ते 6 वेळा विषप्रयोग झालेला आहे. किती वेळा? शिवाजी महाराज गुडघेच्या दुखेने मेलेले नाहीयेत. आज सुद्धा तुम्ही 50 वर्ष तुमच्या घरामध्ये म्हातारे कोतारे असतील, गुडघे दुखत असतील, काय मरतात का होते? मरतात. 50 वर्षामध्ये शिवाजी महाराजांना विषप्रयोग देणारे अष्टप्रधान मोरोजी पंत, अनुजी दत्त, हे सर्व जे अष्टप्रधान मंडळ होतं ना, 5 वेळा मारण्याचा प्रयत्न या ब्राह्मणांनी केलेला आहे. 5 वेळा.
त्या टायमाला शिवाजी महाराजांना लास्टला विष देऊन मारण्यात आलेलं आहे, लोकांना माहिती नाही. तर आपल्याला हा खरा इतिहास जाणून घ्यावा लागेल. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनाच्या निमित्त हा खरा इतिहास मी सांगण्याची ही तळमळ होती. आणि माझे प्रत्येक मावळे, माझे प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकारी खरा इतिहास समजून घ्या आणि लोकांपर्यंत सर्वात प्रथम तर तुमच्यामध्ये बदल आणा. पहिली तर जाती व्यवस्था मनातली घाण साफ करा. तुम्ही नाही करत, पण काही लोक करत असतील तर त्यांना प्रवृत्त करा. बाबा आपल्याला हे शिवाजी महाराज, आपण शिवाजी महाराजांना बाप समजतो, तर बापाने जे सांगितलेलं आहे ना, बापच आहेत ना ते आपले, त्यांच्यामुळे आपण त्यांची पोरं आहोत. मग ज्या आपल्या बापाने आपल्याला सांगितलंय बाबा स्वराज्य हे एका जाती कोणत्या धर्माचं नव्हतं, 18 आलुतेदार 12 बलुतेदार, 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदारांना घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं आहे. तर आमचं पण कर्तव्य आहे की हे स्वराज्य, शिवराज्य परत आणायचं. आम्हाला शिवराज्य आणण्यासाठी आम्हाला परत आमच्यामध्ये सुधारणा व्हावी आणि लोकांमध्ये पण सुधारणा करावी, हेच तुम्हाला सांगून थांबतो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी आपण रायगडावर करू आणि सर्वांना घेऊन जाऊ, जाती धर्माला घेऊन जाऊ आणि दाखवू स्वराज्य हे रायगड ही पावनभूमी दाखवू तिथे. आणि मोठ्या प्रमाणात शिवाजी राज्याभिषेक दाखवून आणि शिवाजी महाराजांनी कशा बाजारपेठ निर्माण केल्या. आपण चालत जाऊ शकत नाही रायगडला, थकतो, थांबत 10 वेळा. तिथे महाराजांनी बाजारपेठ निर्माण केल्या, सर्व व्यवसाय व्हायचे, सर्वात खूप मोठे राजे, म्हणजे फक्त राजे नव्हते, सर्व जगातले सर्व अर्थतज्ञ होते, इंजिनियर होते, सर्व ज्ञान महाराजांना शिवाजी महाराज जिजाऊन करून भेटलं होतं. तर हे समजून घ्या, एकाच दिवशी सर्व गोष्टी नाही सांगता येत. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिवस हा खूप महान आहे, कारण आजच्या दिवशी राजा शिवाजी महाराज झालेले आहेत आणि आम्हाला स्वातंत्र्य भेटलेलं आहे. हे स्वातंत्र्य आहे, आम्ही पारतंत्र्यात होतो. शिवाजी महाराजांचा अपमान केला तर आमची काय बिशाद होती त्या टायमाला. आम्हाला खाण्यापासून पिण्यापासून खूप सर्व गोष्टीपासून वंचित होतं. सारा भरावा लागत होता, व्याज भरावा, खूप साऱ्या गोष्टी अन्याय झालेल्या. शिवाजी महाराज राजा नव्हते तेव्हा. तर म्हणून हे समजून घ्या अशी अपेक्षा करतो. आणि पुढच्या टायमाला तुम्ही अभ्यास करून याल, कारण आता मला हे चालणार नाही, कारण तुम्ही नाही बोलला, कारण माझा मावळा, माझा सेनापतीच बोलणार नाही. अरे त्याच्या हातात तलवार दिली आणि ती चालवणारच नाही, तर काय फायदा तुमचा? बरोबर आहे की नाही? अहो तुम्हाला तलवार दिली आणि ती चालवतच येत नसेल तर त्या तलवारीला देऊन मला फायदाच नाहीये. मग तुम्ही लढू शकत नाही. मला काय म्हणायचं, तुम्ही म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तुम्ही समजून घ्या. तलवार म्हणजे तुम्ही म्हणजे तलवार एक उदाहरण सांगतोय, म्हणजे एक उदाहरण सांगतो की तुमच्या हातामध्ये मी शस्त्र दिलं आणि ते तुम्हाला चालवताच येत नाही, म्हणजे पेन सुद्धा एक शस्त्र आहे, ते तुम्हाला लिहिताच येत नसेल, तर तुम्ही काय लढाई आणि कशी जिंकणार? आज पूर्णच्या पूर्ण जग आज पूर्ण भारत या मोदीने संपवलेला आहे. आज हे डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आपण चालतोय आणि ते संविधानच संपत आलेलं आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा, राज्याभिषेकचा जो बदला ना शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांनी संविधान लिहून कसा घेतला हे तुम्हाला सांगतो. KR नारायण आपले राष्ट्रपती होते, संपलं, एकच मिनिट. जो बदला बाबासाहेबांनी, म्हणजे कसं आपले कसे संबंध आहेत हे मला तुम्हाला सांगायचे. आपल्या सर्व जे जाती धर्म महापुरुष आपण सर्व एक कसे. अण्णाभाऊ साठेंनी कुणाला गुरु मानलं? बाबासाहेबांना गुरु मानलं. बाबासाहेबांनी कुणाला गुरु मानलं माहिती आहे तुम्हाला? महात्मा फुले. कितवी शिकले होते? 4थी, फक्त 4थी ते 7वी इंग्लिश मध्ये शिकले होते. तर महात्मा फुले एवढे कमी शिकून जगातलं सर्व शिक्षण बाबासाहेबांनी घेतलेलं. आज सुद्धा शिक्षण एवढं कोणी घेऊ शकलेलं नाही. अरे पूरे मतलब दुनिया में आज तक बाबा साहब जितना कोई पढ़ा नहीं है, इतनी डिग्री बाबा साहब. और गुरु किसको बनाया मालूम है क्या? महात्मा फुले 7वीं पढ़े थे से. क्यों बनाया? क्योंकि वो ईमानदार थे. उन्होंने सबके लिए लड़ाई की, स्कूल चालू किया. औरतों के लिए छोड़ो, सबके लिए स्कूल चालू किया. हमें पढ़ने लिखने का भी अधिकार नहीं था. वो महात्मा फुले को गुरु बनाया. और महात्मा फुले ने किसको गुरु बनाया मालूम है क्या? आज शिवाजी महाराज तुम्हाला कळतात, ते शिवाजी महाराज महात्मा फुलेमुळे कळालेले आहेत. पहिली समाधी रायगडला जाऊन महात्मा फुलेंनी शोधून काढली. शिवाजी महाराजांची पेशवाई जेव्हा आली ना, ती समाधी पण कुठे आहे माहिती नव्हती. ती शोधून काढणारे महात्मा फुले होते. शिवाजी महाराजांना महात्मा फुलेंनी गुरु मानलं. आणि शिवाजी महाराजांनी कुणाला गुरु मानलं माहितीये? संत तुकाराम महाराजांना. संत तुकारामांच्या अभंगामध्ये, दोह्यामध्ये बुद्धांचे विचार आहेत. बुद्ध हे केंद्रबिंदू आहेत, हे समजून घ्या. सर्वांचे गुरु जे आहेत ते बुद्ध आहेत. हे सर्वांचे म्हणजे असं नातं आहे, हे नातं तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. सर्व जाती धर्माला आपल्याला एकत्र आणायचं आहे. सर्व जाती धर्माला एकत्र आणून स्वराज्य निर्माण परत शिवराज्य आणण्यासाठी आपल्याला ही पहल आहे. एवढी धडपड जी मी करतोय, हे जे करण्याचे जे पीछे मेरा जो मनसूबा है, सबको ये जो हिंदू मुसलमान भाईचारा निर्माण करना और शिवराज्य फिर से निर्माण करना, ये छत्रपति संभाजी ब्रिगेड का सबसे मेन अजेंडा है. मेन प्रमुख जी आपलं जे आहे काम आहे ते हे काम छत्रपती संभाजी ब्रिगेडचं आहे. तुम्ही सर्व कराल
आणि परत इतिहास शिवाजी महाराजांना व्यवस्थित समजून घ्याल, अभ्यास कराल आणि तुमच्या मुलांना पण ह्या विचारावर बाबा तुला शिवाजी महाराज बनायचं आहे त्याच्या मनामध्ये आतापासूनच बिंबवून ठेवा की तुला शिवाजी महाराज बनायचं आहे. कोणती पण मुलगी किंवा बाई असेल ती आपली आई बहिणीप्रमाणे आहे, तेव्हा कुणावर बलात्कारच नाही होणार ना. तुम्ही तुमच्या मुलाला तुम्ही संस्कार द्याल की बाबा ती भले ती कोणत्याही कपड्यावर जाऊ पण तुमचं लक्ष ते घाणेरड्या नजरेने, तुमची नजरच चुकीची नसली पाहिजे हे शिकवून तुमच्या मुलाला तुम्ही दिलं पाहिजे. मग ते बलात्कारच नाही होणार ना. तुम्ही शिवाजी महाराजांचं शिकवण तुमच्या मुलीला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम केल्याबद्दल छत्रपती संभाजी ब्रिगेडतर्फे अभिनंदन प्रत्येक कार्यकर्त्याचं करतो. तुम्ही मला शांत पद्धतीने ऐकलं त्याबद्दल धन्यवाद, आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीमराय.